हॅलो, मी नम्रता नम्स व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. सगळ्यात आधी एक्स्ट्रीमली सॉरी, खूप टाईमनंतर मी व्हिडिओ घेऊन येत आहे. काही पर्सनल रिझनमुळे मी व्हिडिओ बनवू नव्हती शकत, त्यासाठी सॉरी. आजचा आपला हा स्पेशल व्हिडिओ आहे. मीन्स आम्ही खूप टाईमनंतर फिरायला चाललेलो आहोत, अलिबागला चाललो आहोत. सो अलिबागला कुठे फिरणार आहे, कोणत्या हॉटेलला स्टे करणार आहे, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की बघायला मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आम्ही जेव्हा कधी अलिबागला जातो तेव्हा नक्की आम्ही चौलला जातो शीतला देवीचं दर्शन घ्यायला. सो आताही आम्ही इथे देवीचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. आम्ही इथून आता आमच्या रिसॉर्टला जाणार आहोत आणि इथे आम्ही आता रिसॉर्टला आलो आहोत. नागावची वाडी. इथून बीच अगदी जवळच आहे. हे 2 एंट्री आहेत. इथून पुढे समोरून कारने जाऊ शकता आणि इथे हा एंट्री आहे. इथून ही दुसरी एंट्री आहे. तुम्ही बघू शकता एकदम छान अशी एंट्री दिलेली आहे त्यांनी. सगळीकडे हिरवळ आहे, मुळात तर झाडं लावले त्याच्यामुळे खूप छान शांत वाटतं. आणि इथे माझ्या स्वामींचं मंदिर आहे. छान फोटो आहे. मी जिथे जाते तिथे स्वामी नेहमी माझ्यासोबत असतात. इथेही त्यांनी आशीर्वाद दिला आहे. इथे असे हे त्यांनी 2 कॅटेगरीमध्ये ॲक्च्युली त्यांचे रूम्स डिवाईड केलेले आहेत. हे विला आहे आणि वुडन कॉटेज आहेत. वुडन कॉटेज 5 ते 5,500 रुपये हा रेट आहे आणि ह्याचे 4 ते 4,500 रुपये. डिपेंड्स यांचे रेट सीझन वाईज मागे पुढे होत असतात. आम्ही गेलो तेव्हा 5,500 रुपये पर नाईट होतं. बट रूम्स छान होत्या, म्हणजे छान होती. इथे छोटीशी यांची ही विहीर आहे. नारळाच्या सर्व बाजूंनी झाडं आहेत. नारळाची मोठी मोठी झाडं आहेत. खूप छान वाटतं आहे. ह्याने इथे छोटेसे एक मला हे खूप पॉईंट आवडला ह्यांचा. लायब्ररी क्रिएट केली आहे आणि रात्रीच्या वेळी खूप छान वाटतं इथे. म्हणजे अजूनपर्यंत मी जेवढं रिसॉर्ट गेली आहे तिथे हा फर्स्ट असं रिसॉर्ट आहे की ज्यांनी लायब्ररी अवेलेबल करून दिलेली आहे. जे वाचनप्रेमी आहेत त्यांची तर फारच मजा आहे. आणि हे ज्या 2 रूम्स दिसत आहेत हे फॅमिली रूम आहेत. हे 2 रूम्स अटॅच्ड आहेत, म्हणजे तुम्ही ह्याला 2 बेडरूम्स बोलू शकता. ह्याचे रेट्स थोडे वेगळे आहेत. आणि हे संपूर्ण वुडन कॉटेज आहे. 1+1 आहे. तुम्ही बघू शकता. ह्या साईडून तिथे त्याची एंट्री आहे आणि हे खालचे रूम्स आहेत वुडन कॉटेज. अशी चेअर पण अवेलेबल देतात करून. गार्डन एरिया बघा ह्यांचा खूप सुंदर आहे. मुळात ग्रीनरी असल्यामुळे खूप शांत वाटतं. छोटंसं स्विमिंग पूल आहे ह्यांचं. वरद आणि तुषार मजा करतो इथे. स्विमिंग पूलचा मॉर्निंगचा 7चा टायमिंग आहे. ते सनसेट म्हणजे एक 6-6:30पर्यंत स्विमिंग पूल चालू असतं. आणि त्यानंतर रेन डान्स पण आहे तिथे. तुम्ही सांगितल्यानंतर ते चालू करतात. आणि हे जे समोर दिसतं हे रेस्टॉरंट आहे त्यांचं. इन हाऊस रेस्टॉरंट आहे. ॲक्च्युली इकडचा मला एक पार्ट खूप आवडला की तुम्हाला प्री बुकिंग करून तुम्हाला म्हणजे प्री ऑर्डर द्यावी लागते. वेस्टेज काही होत नाही. तुम्हाला जे काय हवं असेल ते पाऊण तास आधी 1 तास आधी तुम्हाला ऑर्डर द्यायचं आहे. त्यांचं जेवणाचे पण टायमिंग फिक्स आहेत की ह्या टायमिंगमध्येच तुम्ही ऑर्डर दिली पाहिजे करून. 9 वाजता ह्यांचं लास्ट ऑर्डर हे लोकं घेतात. 9 नंतर ऑर्डर घेत नाहीत. आणि जे तुमचं काय स्टार्टर असेल ते रूममध्ये मिळतं. बाकी तुम्हाला मेन कोर्स जो आहे हे तुम्हाला रेस्टॉरंटमध्येच येऊन जेवावं लागतं. आणि हा एक किड्स प्ले एरिया आहे. लहान मुलांना खेळायला तर काही मज्जाच आहे. तुम्ही बघू शकता इथे फणसाचं झाड आहे. फणस बघा किती लागलेत. आणि ही संपूर्ण पार्किंगची जागा आहे. पार्किंग आहे इथे.
जिथून आपण कारने एंट्री करतो तिथेच आतमध्ये आल्याच्या नंतर हे जे समोर दिसतं आहे ते रिसेप्शन आहे. हे रिसेप्शन आहे. एकंदरीत आमचा स्टेचा एक्सपिरियन्स खूप छान होता. तुम्ही सगळ्यांनी नक्की इथे येऊन व्हिजिट करा. आम्ही तिथे ही व्हेज थाळी ऑर्डर केली होती. 260 रुपीजला व्हेज थाळी आहे, पण टेस्ट छान होती. तुम्ही ही सुद्धा तिथे गेल्यावर ट्राय करू शकता. हे वुडन कॉटेज जे आम्ही बुक केलं होतं. मुळात रूम खूप ऐसपैस होती, छान होते, नीट अँड क्लीन होतं. वॉशरूम पण छान नीट अँड क्लीन होतं. आम्ही थोडं रेस्ट वगैरे करून 4:30-5 वाजता आम्ही नागाव बीचला गेलो. बघू शकता तोंडाला पाणी सुटेल तुमच्या. कैरी, करवंद, आवळा, वा वा वा, मस्तच. मुळातच बीचला जायचं असेल तर ते आपोआपच बारीवालं फिलिंग असतं. एवढा अथांग समुद्र, आजूबाजूला झाडी, ही वाळू, भारीच. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या वॉटर राईड्स पण आहेत. 500 पासून ते अगदी 1,500 पर्यंतच्या वेगवेगळ्या राईड्स आहेत. सो तुम्ही ह्याही राईड्स इथे वॉटर राईड्स एन्जॉय करू शकता. माझं पिल्लू बघा कसं एन्जॉय करतंय मस्तपैकी. गुड मॉर्निंग. काल बीचवरून आल्यानंतर आम्ही खूप थकलो होतो, त्याच्यामुळे जास्त काही शूट करता आलेलं नाही आहे. सो आजचा दिवस दुसरा. आम्ही मस्त छान ब्रेकफास्ट केला, त्यानंतर स्विमिंग पूलमध्ये खूप एन्जॉय केला आणि आम्ही आता बाहेर फिरायला चाललेलो आहोत. थोडं इन्फॉर्मेशन काढल्यावर कळलं का इथे नवगाव आहे प्लेस, जिथे ड्राय फिश म्हणजे सुकी मच्छी खूप छान मिळते. क्वालिटी छान आहे, प्राईस पण ॲफोर्डेबल प्राईस आहे. सो आम्ही तिथे चाललेलो आहोत. आमच्याकडे सर्वांना सुकी मच्छी खूप आवडते. सो आम्ही आता तिथे चाललेलो आहोत. फायनली आम्ही बंदरावर पोचलो. इथे बघताक्षणी असं एक फिलिंग आलं की खजिना सापडला आपल्याला. इतक्या प्रकारचे व्हरायटीज होते इथे. सुकट, त्याच्यानंतर कर्दी होती, सोडे होते, दांडी सुकट होतं, वाकटी होती, असे बरेच काय काय प्रकार होते इथे. आणि ह्या ज्या मावशा आहेत ह्या सगळ्या सुकट असते ती सगळं सुकवत होते. ही जमीन सारखी सारवली जाते. त्यानंतर ह्याच्यावर हे सगळं पसरवलं जातं, सुकवलं जातं, चाळलं जातं आणि मग मेन मार्केटमध्ये ह्या सगळ्या हे विकायला पाठवलं जातं. खूप मेहनत आहे ह्या सगळ्या पाठीमागे आणि खरंच या तमाम कोळी बांधवांना, भगिनींना खूप सारे हॅट्स ऑफ आहेत का खूप मेहनतीनंतर आपल्याला इतकं छान मासे खायला मिळतात. तिथे थोडीफार मच्छी खरेदी केल्यानंतर आम्ही आता काशीद बीचला चाललेलो आहोत. आम्ही यावेळेस ठरवलंच होतं की जास्त स्पॉट कवर करणार नाही, हे करायचं, एन्जॉय करायचं, जसं जमेल तसं फिरायचं करून. कारण का ते इथे तिथे जाण्यामध्ये मग एका ठिकाणी धड एन्जॉय पण होत नाही. आणि आम्ही फायनली आता इथे काशीद बीच जवळ आलेलो आहोत. काशीद बीचला व्हाईट सँड, त्यानंतर क्लीन बीच, सेकंड गोवा अशी बरीच लोकांनी नावं दिलेली आहेत. बट रिअली खूप छान बीच आहे हा. तुम्हाला ते ॲक्च्युअलमध्ये गोव्याचं वाईब देतं. इथे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स म्हणजे वॉटर ॲक्टिव्हिटीज आहेत. त्यानंतर कॅमल रायडिंग, हॉर्स रायडिंग पण आहे. छोटे छोटे स्टॉल आहेत खाण्याचे, खायचे पण भरपूर ऑप्शन आहेत. व्हेज नॉनव्हेज जेवण इथे अवेलेबल आहे. त्याच्यानंतर स्नॅक्स वगैरे पण मिळतं. एकंदरीत गोव्याचं वाईब्स आहे. आणि हा आहे आपला अलिबाग बीच. हा थोडा तुम्हाला मुंबईवाला वाईब देतं. हा सुद्धा गजबजलेला बीच आहे. आणि हे जे समोर दिसतं आहे हा कोलाबा फोर्ट आहे. इथून फेरी जातात, अलिबाग बीचवरून फेरी जातात. त्यासाठी 200 रुपीज पर पर्सन आहे. साधारण इथून अलिबाग बीचवरून कोलाबा फोर्ट येऊन जाऊन तुमचं 2 तासात कवर होतं.
आणि फायनली आमचं आता चेकआउट आहे आणि आम्ही आता बॅक टू होम घरी चाललेलो आहोत. 2 दिवस खूप छान एन्जॉय केलं. अलिबागमध्ये खूप मज्जा आली. स्टे पण आमचा खूप छान होता. हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.